नागपुर पुलिस की अपराध शाखा पुलिस ने यशोदा नगर और मानकापुर में सफल छापेमारी की कार्रवाई की, जिसमें अवैध जुआ गतिविधियों का पर्दाफाश किया गया और कई संदिग्धों को गिरफ्तार किया गया। गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए अधिकारियों ने यशोदा नगर में रानी दुर्गावती स्क्वायर में एक लॉटरी केंद्र पर छापा मारा, जिसमें पुलिस को मनोज कटारे, महेश कुकड़े, विजय वर्मा को अवैध ऑनलाइन लॉटरी पर सट्टा लगाते हुए पकड़ा गया। पुलिस ने मॉनिटर, प्रिंटर और स्कैनर सहित 57,520 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। आरोपियों पर यशोदा नगर पुलिस स्टेशन में महाराष्ट्र जुआ अधिनियम की धारा 4 और 5 के तहत मामला दर्ज किया गया है। माननीय डीसीपी सरांच्या इन्फॉर्मेशननुसार आम्ही प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी ऑनलाइन कॅसिनो चालवला असल्याची इन्फॉर्मेशन मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा केला। आमचे डीबी पथक आणि अधिकारी यांनी त्या ठिकाणी छापा करून 4 आरोपी, त्यांची नावे आहेत रहमान रोशन खान, खंडेराव चांदू शेख और फिरोज रहीम खान, शमशुद्दीन उर्फ बबलू कमरुद्दीन अंसारी, हे त्या ठिकाणी कॅसिनो चालवत होते, बेकायदेशीर कॅसिनो चालवत होते। तर त्या ठिकाणी रेड केली असता 1,64,750 रुपयाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणाहून जप्त केलेला आहे आणि या 4 आरोपींना आरोपी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये हे साधारण यांच्या विचारण्यावरून त्यांनी 1-2-3 महिन्यापासून चालू असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। मला नागरिकांना हेच आवाहन करायचे यशोदानगरमधील की ज्या ठिकाणी इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत, अवैध धंदे आहेत, बेकायदेशीर कृत्य चाललेले असतील तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तसेच आम्हाला कळवावं। आमचा फोन नंबर हे आम्ही या ठिकाणी देत आहोत, 9767441199 या नंबरवरती आम्हाला ते सांगू शकतात आणि जे कोणी इन्फॉर्मेशन सांगेल त्यांची आम्ही गोपनीयता ठेवू आणि बेकायदेशीर जे कृत्य करणार आहेत त्यांच्यावरती कारवाई करू। त्याकडील डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांनी हे कामगिरी केलेली आहे। महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल। भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे। या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल। गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे। या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे। यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल। या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे। गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत।